खरं सांगायचं तर एखादा इतका इतका जबरदस्त पॉलिटिकल ड्रामा तोपर्यंत खरंच पाहिला नव्हता. वेन यू आर अ पार्ट ऑफ अ पॉलिटिकल ड्रामा, पॉलिटिकल घडामोडी माहीत असणं गरजेचं असतं. जवळनं कधीच नाही पाहिलेलं किंवा कधी भेटले नाही, पण मला सुषमा स्वराज फारच फॅसिनेटिंग बाई वाटते ती मला. मराठीतला असा चेहरा जिने मालिकाही केली, सिनेमाही केला, हिंदी सिनेमे केले, वेबसिरीज केले, नाटक केले, जवळपास सगळ्याच क्षेत्रांमध्ये तिने काम केले. अशी एक आवडती अभिनेत्री तुम्हा आम्हा सर्वांचीच अनुजा साठे माझ्यासोबत आहे. अनुजा, स्वागत आहे लोकमतमध्ये. थँक्यू. आज आपण भेटलोय त्याचं कारण खास आहे, कारण महाराणी 2 प्रेक्षकांच्या भेटीला येते. तुझा लुक खूप छान वाटतोय आम्हाला. तर सगळ्यात आधी मी तुझ्या लुकबद्दल विचारेन. पॉलिटिकल ड्रामा हे एवढं आम्हाला कळलंय, आता तूच आम्हाला सांगशील नेमका काय आहे. लुक खूप साधा आहे, म्हणजे दिसतोच आहे की म्हणजे, आणि लिटरली देर इज म्हणजे मिनिमम मेकअप, नो मच ऑफ हेअरस्टायलिंग, नथिंग. कारण अस्पायरिंग पॉलिटिशियन आहे आणि यु नो आपली एक पॉलिटिक्स म्हटल्यावरती एक इमेज असते की कसं बायका स्वतःला कंडक्ट करतात, कशा दिसतात आपल्याला, ज्या फिमेल पॉलिटिशियन्स आपण बघितल्या. नथिंग डिफरंट दॅन दॅट. हे झालं लुकबद्दल. फक्त कॅरेक्टरबद्दल सांगायचं तर फार नाही सांगू शकत मी, कारण की खूप शेड्स आहेत माझ्या कॅरेक्टरला, खूप लेयर्स आहेत. आणि मी एवढं नक्की सांगेन की इट्स अ सरप्राईज, इट्स अ सरप्राईज पॅकेज एंटायरली. त्यामुळे आपण असं म्हणूया की अधिक जाणून घेण्यासाठी 25 ऑगस्टला सोनी लिव्हवरती महाराणी सीझन 2 बघा. अनुजाने महाराणीचा पहिला सीझन पाहिला होता का, आणि तो पाहिल्यावर तुझी रिॲक्शन काय होती? म्हणजे पॉलिटिकल ड्रामा आहे, तू पहिल्यांदा पॉलिटिकल कॅरेक्टर साकारतेस, तर तू तो आधीचा सीझन बघितलेलास? हो, म्हणजे जेव्हा आला ना सीझन तेव्हा मी ऑलरेडी बघितला होता आणि मला खूप आवडली होती कॉन्सेप्ट. म्हणजे मी खरं सांगायचं तर एखादा इतका इतका जबरदस्त पॉलिटिकल ड्रामा तोपर्यंत खरंच पाहिला नव्हता. सो आपण म्हणतो ना कुठेतरी की आपण मॅनिफेस्ट करतो आपल्या इच्छा आणि हे. सो जेव्हा मला सेकंड सीझनसाठी फोन आला ना तेव्हा आय वॉज व्हेरी हॅपी की ओ अच्छा ओके, म्हणजे पहिला सीझन इतका चांगला झाला आहे, तर सेकंड सीझन ऑफकोर्स म्हणजे अजून 2 नॉचवरती असणार. सो आय एम फॉर्च्युनेट. कारण तू आता म्हणालीस जेव्हा पहिल्यांदा विचारलं असेल तेव्हा, कारण या ट्रेलरलाच, आत्ताच्या ट्रेलरला पण 11 मिलियन वगैरे व्ह्यूज आहेत. आधीच्या सीझनला पण खूप सारं प्रेक्षकांनी प्रेम दिले. त्यांचं असं म्हणणं आहे की हा धरून ठेवणारा ड्रामा आहे. तुलाही सेम वाटलं होतं? कारण जेव्हा तुला ऑफर आली असेल तुझ्या कॅरेक्टरसाठी एकूणच, कारण तुझा सरप्रायझिंग रोल आहे यात, सो तेव्हा तुझी कशी रिॲक्शन होती की एखादा पॉलिटिकल ड्रामा साकारायचा आहे, म्हणजे काय मेहनत करावी लागेल, काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील एकंदरीत? सो एक गंमत, मी एक इन्सिडेंट मी शेअर करते. जेव्हा सुभाष सरांनी, म्हणजे माझी सुभाष सरांबरोबर मीटिंग झाली आणि त्यांनी मला स्टोरी ऐकवली, मला एंड माहीत नव्हता. ओके. आणि ॲक्च्युली एंड कोणालाच माहीत नव्हता. सगळ्या ॲक्टर्सना शेवटचा एपिसोड अख्खा, नॉट जस्ट द लास्ट बिट, पण अख्खा शेवटचा एपिसोड हा शूटच्या दिवशी मिळाला, कारण की इट्स अ सरप्राईज. सो म्हणजे ॲक्टर्सची सुद्धा ती रिॲक्शन अरे अशी होती की इन्क्लुडिंग मी. सो एक हे झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मीटिंग झाल्या, वर्कशॉप्स झाली, त्याच्यातून हळूहळू जेव्हा कॅरेक्टर कळत गेलं, कारण आय थिंक सुभाष सरांची ती एक खासियत आहे की काहीतरी अंडर करंट असतो प्रत्येक गोष्टीला, एक लेयर असतो. सो तो तुम्हाला उलगडावा लागतो, हळूहळू समजून घ्यावं लागतं. सो तशी प्रोसेस होती कम्प्लिटली. इट वॉज डिफरंट. पण ही जी वेबसिरीज आहे ही अर्थात अर्धी जी आहे ती खऱ्या सगळ्या घटनांची निगडीत आहे आणि अर्धी अर्थात क्रिएटिव्ह लिबर्टी आहे. सो ह्या गोष्टी करताना तुला तसा काही अभ्यास करावा लागला का? त्या घटना असतील तेव्हा सत्य परिस्थिती असल्यामुळे थोडीफार अर्धी म्हटलं गेलं की सत्य परिस्थिती आहे. सो तू त्याच्यातला काही अभ्यास केलास का? त्या घटनांचा तुला काही याच्यात उपयोग झाला? घटनांचा उपयोग ॲज सच नाही, पण ऑफकोर्स
वेन यू आर अ पार्ट ऑफ अ पॉलिटिकल ड्रामा, पॉलिटिकल घडामोडी माहीत असणं गरजेचं असतं. सो म्हणजे ज्या गोष्टी आम्ही पोर्ट्रे करतो आहे, झारखंड असो, जे ट्रेलरमध्ये पण दिसतं, किंवा वर्मा कमिशन, ह्या गोष्टी मला समजून घ्यायला नक्की लागल्या. कारण पूर्ण वेगळ्या स्टेटचं पॉलिटिक्सबद्दल आपण भाष्य करतो आहे. सो ऑफकोर्स, आणि त्या बाबतीत मला सगळ्यांनी खूपच हेल्प केली. नक्कीच. आणि तू अर्थात एखादं पॉलिटिकल कॅरेक्टर साकारते, तर तुझं असं काही तू कुठल्या याच्या पॉलिटिकल कॅरेक्टरला हे म्हणजे बघितलंयस का, किंवा ते पॉलिटिकल कॅरेक्टर तुला आवडतं का, फिमेल असू दे मेल असू दे, आपल्या इन जनरल पॉलिटिक्समध्ये? हो, म्हणजे जवळनं कधीच नाही पाहिलेलं किंवा कधी भेटले नाही, पण मला सुषमा स्वराज फारच फॅसिनेटिंग बाई वाटते ती मला. आणि त्यांचं जे पॉलिटिकल करिअर आहे, किंवा त्यांनी जे काही डिसिजन्स घेतले असतील, और हावेवर शी कंडक्टेड हरसेल्फ, आय थिंक मला ते खूप फॅसिनेटिंग वाटतं. आणि जर अनुजाला असं विचारलं, तर एखादा पॉलिटिकल लीडरची भूमिका तुला साकारायची असेल, तर इन फ्युचर ती कुठली असेल? म्हणजे कुठल्या पक्षाची असं नाही म्हणणार मी, कुठला पर्सन, कुठली व्यक्ती असेल ती की जी तुला साकारायला आवडेल? सुषमा स्वराज. आणि एकंदरीतच आजचं आपलं खास निमित्त म्हणजे महाराणी 2चं या सीझनमध्ये बरंच काही ड्रामा असणार आहे. तसाच हा सीझन एंड होणार की ह्याचा पुढचा सीझन अजूनही येणार? 25 ऑगस्ट. 25 ऑगस्ट. दॅट्स ऑल आय कॅन से. पण सगळेच जण जे आहेत ते तुझ्या आगामी आता एकती बेगमची पण वाट बघतायत. त्याचे 2 सीझन ऑलरेडी आलेले आहेत. पुढचा सीझन किंवा पुढचं आणखीन काय आहे? तू काय म्हणजे एखादी एक्सक्लुझिव्ह आम्हाला काही छान बातमी देशील? नाही, ॲक्च्युली माझ्याकडे काही बातमी नाही आहे. मला जे नॉलेज आहे, माझी स्टोरी इज ओव्हर एकती बेगमची. सो मला खरंच नाही माहिती. बट ऑफकोर्स म्हणजे जर का असेलच काही, तर ऑफकोर्स मलाच कॉन्टॅक्ट करतील. पण अकॉर्डिंग टू मी नाही आहे आता काही. म्हणजे एकती बेगमचं नक्कीच पुढचा सीझन येणार आहे इतक्यात, किंवा होणार आहे, आय डोंट थिंक सो. बरं अनुजा, सध्या हिंदीमध्ये आम्हाला बरीचशी दिसते. मराठीमध्ये पुन्हा कधी येणार हा मराठी प्रेक्षकांचा आतुरतेचा विषय आहे. कारण मालिका केलेस, नाटक केलेस, सिनेमे केलेत, पण आता मराठीकडे वळणार आहेस की हिंदीमध्ये अजूनही भरपूर काम करायचं बाकी? खूप काम बाकी आहे. आय थिंक मी पाठ कधीच फिरवणार नाही मराठीकडे. माझी मातृभाषा आहे, इथून माझं करिअर सुरू झालं आहे. सो तसं कधीच होणार नाही की मी मराठीत पूर्णपणे काम करणं थांबवलं. काही फिल्म्स आहेत ज्या पाईपलाईनमध्ये आहेत, फार नाही सांगू शकणार, पण नक्की म्हणजे असं नाही आहे की मी मराठी करणारच नाही. बट ऑफकोर्स त्या बरोबरीने हिंदीही चालूच राहणार आहे. आणि माझी तीच इच्छा आहे. उलट मी भाग्यवान आहे की माझ्याकडे 2 वेगवेगळी फील्ड्स आहेत ज्याच्यात मी काम करू शकते. आणि जर आत्ता मराठीमध्ये तुला यायचं असेल, तर म्हणजे यायचं इन द सेन्स पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल, तर नाटक करायला आवडेल पहिले लगेच झाल्या की सिनेमे करायला आवडतील, की मराठीतली वेबसिरीज OTT प्लॅटफॉर्मकडेच वळायला आवडेल? सिनेमा. येस. आणि महाराणीच्या निमित्ताने मी तुला विचारेन की हुमा खुरेशी आहे, सोहम आहे, यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स. कारण मराठी कलाकार जेव्हा हिंदीत जातात तेव्हा कधी छान वागणूक मिळते, कधी थोडंसं आपल्याला ऑकवर्ड वाटतं. तर तुझा एक्सपिरियन्स कसा आहे हिंदीमध्ये काम करताना, आणि खास करून हुमा आणि सोहम? माझा खूपच फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स आहे. आय थिंक ते ना म्हणजे ते को ॲक्टर्स म्हणून पण खूप चांगले आहेत. आणि आपण म्हणतो ना की एनकरेजमेंट असते एक पद्धतीची. म्हणजे मी नवीन कलाकार नाही आहे, पण मी ह्या टीमसाठी खूप नवीन होते. सो त्या दृष्टीने म्हणजे, कारण हे सगळेच पहिल्या सीझनचा पार्ट आहेत, ऑलरेडी एकमेकांसोबत काम करून झालेलं आहे. सो आय वॉज अ न्यू ॲडिशन. आय थिंक ते मला असं वाटलंच नाही की मी नवीन आहे किंवा मी कोणाला पहिल्यांदा भेटते आहे, मी पहिल्यांदा ह्या लोकांबरोबर काम करते आहे, असं मला कधी जाणवलंच नाही. म्हणजे इट ऑलवेज फेल्ट लाईक आपण नेहमीच एक टीम होतो. आणि त्याचं क्रेडिट ह्या सगळ्यांनाच जातं, कारण एखाद्याला आपल्यात सामावून घेणं एक क्वालिटी असते, आणि ती आय थिंक त्या सगळ्यांमध्येच आहे. पण बिहाइंड द सीन असं हुमासोबत काही झालेली बातचीत किंवा एखादा असा किस्सा या निमित्ताने असा कुठला तुला शेअर करायला आवडेल? किस्साने आम्ही नाचलो आहे, खूप खूप मजा केली आहे आम्ही. आणि
सो काही म्हणजे सेटवरच्या गमती जमती छोट्या छोट्या की ज्याच्यातून सिच्युएशनल जोक्स होतात, एकमेकांची खेचली जाते. तर अशा खूप गोष्टी आहेत. म्हणजे एका पर्टिक्युलर सिक्वेन्सबद्दल मी आणि हुमा एकमेकींशी बोलत असताना मग तेव्हा कसं झालं किंवा कसं आपण काय करत होतो किंवा हे याच्यावरती सिच्युएशनल म्हणूया आपण, सिच्युएशनल सर्कमस्टान्सेस खूप होते. एकंदरीतच तू ही प्रोसेस खूप एन्जॉय केली आहेस आणि आय होप की ती पडद्यावर आता खूप छान प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. सो या सगळ्या गोष्टींसाठी आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू.